दावोसमध्ये महाराष्ट्र सरकार आणि उद्योगांमध्ये 3.5 लाख कोटींचे करार। गुरुवारी देखील 1 लाख कोटींचे करार करणार। दोन वेळा पराभव होऊनही आपल्याला आणि प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर। सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट। बावनकुळेंनी शिंदेंचा दावा फेटाळला। सोलापुरात भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी घेतली सुशीलकुमार शिंदेंची भेट। भाजपकडून सुशीलकुमार शिंदेंना अधिकृत ऑफर नाही, चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण। अनेक चोऱ्या पाहिल्या, पाणी चोरी पहिल्यांदाच पाहिली, मात्र मी गृहमंत्री, चोरी केलेल्यांना पकडणारच। देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता पवारांकडे बोट। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर बोचरी टीका। मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय सुचवा। फडणवीसांचा राऊतांवर निशाणा। देवेंद्र फडणवीसांनी आता राज्याचा कारभार हातात घ्यावा। कराडमध्ये उदयनराजे भोसलेंचं सूचक वक्तव्य। ज्यांच्यामुळे काही दिग्गज नेत्यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं, आज त्यांच्याच हातून पक्ष सुटला। शर्मिला ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका। सुषमा अंधारेंकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या एकाच गाडीतील व्हिडिओ ट्विट। जर सुरत गुवाहाटी केली नसती तर गाडीत दाटीवाटी झाली नसती, अंधारेंची टीका। अमोल मिटकरींचं मुख्य प्रवक्तेपद 6 महिन्यांच्या आत काढलं। अजित पवार गटाकडून उमेश पाटील यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती। मनोज जरांगे आणि सरकारमधील सगळे सोयरे शब्दावरून सुरू असलेला काथ्याकूट संपण्याची चिन्ह। जरांगेंनी सुचवलेल्या बदलांचा अंतिम अध्यादेश आज किंवा उद्या निघण्याची शक्यता। प्रेम प्रकरणातून मुलाच्या वडिलांची निर्घृण हत्या। सांगली तालुक्यातील शिराळा तालुक्यातली घटना। महापालिका खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक। अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा गृहप्रवेश। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा। पूजा विधींना सुरुवात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।